करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध वैवाहिक. मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण. 2 मुलांना जन्म देणं एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. मुंडेंची याचिका न्यायालयानं फेटाळली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पुजाराचं कनेक्शन चर्चेत. ड्रग्ज प्रकरणामुळे मंदिरातील पुजारी बदनाम. पुजारी मंडळाची प्रतिक्रिया. धाराशिव ड्रग्ज प्रकरणी 14 अटकेत, 21 फरार. बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर. अवैध कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून 13 लाखांची चोरी. बीडमधील गुंडगिरीला कधी बचक बसणार, सर्वसामान्यांचा सवाल. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणीमध्ये वाढ. घैसास यांच्यावर 2 दिवसात कारवाई होणार असल्याची माहिती. दोनही अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर. गेल्या 7 तासांनी सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे. 2 मे रोजी रस्त्यांचं काम सुरू होणार या आश्वासनानंतर सरबत घेत उपोषण सोडलं. प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. इंद्रजित सावंत धमकी आणि शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी जामीन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांचा प्लॅन ठरला. अजित पवार आठवड्यातील 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार. सोमवार, मंगळवार, बुधवार शासकीय कामकाजही पाहणार. महाराष्ट्राचा पारा 46 अंशांवर येऊन पोहोचला. यंदाच्या तापमानाचा उच्चांक गाठला. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट. अकोल्यात कवठा गावात खड्डे खोदून काढावं लागते पाणी. धरण असताना गावकऱ्यांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना. हंडाभर पाण्यासाठी पायपीट. अमरावती शहरात रील स्टारचा धुमाकूळ. भर रस्त्यात रीलसाठी खुलेआम नाच. रील्स करणाऱ्या दोघांना गुन्हा दाखल. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात तुंबळ हाणामारी. सोसायटीच्या नावानं स्पीकर वाहनांवर लावण्यावरून वाद. सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला बेदम मारहाण. आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा. रेपो रेटमध्ये 0.25% घट. रेपो रेट 6.25%वरून 6%वर. गृह कर्जावरील व्याज दर कमी होणार.